पुढली महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आमदार नितीन देशमुख यांची सुटका करण्यात आलेली आहे। मतदारसंघामधील पाण्यासाठीचा संघर्ष मात्र सुरूच ठेवणार असल्याचं नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे। नितीन देशमुख आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह 500 कार्यकर्त्यांना पोलिसांनी नागपूरच्या धामण गावामधून ताब्यात घेतलं। हे सर्व कार्यकर्ते शुक्रवारी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानासमोर आंदोलन करणार होते। अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यामधील खारपाटाण्यामधील गावांसाठी वरदान ठरणारा 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधामध्ये ही संघर्ष यात्रा काढण्यात आली होती। आमदार नितीन देशमुख यांची सुटका करण्यात आलेली आहे। मात्र मतदारसंघातील पाण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे। आमदार नितीन देशमुख यांची अखेर सुटका करण्यात आलेली आहे। मतदारसंघातील पाण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू केलेला आहे आणि ही संघर्ष यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत जाणार होती। मात्र त्याआधीच ती अडवण्यात आलेली होती आणि त्यानंतर अडवणुकीनंतर आता त्यांना सोडण्यात आलेलं आहे। मात्र नितीन देशमुख आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं समजतंय। 500 कार्यकर्त्यांसह नितीन देशमुख हा पायी मार्च करून पोहोचलेले होते आणि त्यानंतर त्यांची अडवणूक करण्यात आली होती।